झाली, तुम्हाला काय वाटलं? हारला हारला बघायचं का? या ठिकाणी बैल मैदानात आला. प्रतीक शिंदेचा झाला कमबॅक. कालच भाऊनी फॉर्च्युनर पलटी केली होती ना, आज डायरेक्ट घोडा घेऊन आलाय तुम्हा सगळ्यांना घोडा लावायला. पण भाऊला माहित नाही त्याची वेळ चांगली म्हणून तो लय उडू राहिला, लय माजीरवाणी करू राहिला. पण जेव्हा त्याची वेळ वाईट येईल तेव्हा त्याला समजेल का आपण कशाला माच केला, कशाला एवढं हेरपून घेतलं, कशाला एवढा माच केला. तेव्हा जर नसता माच केला तर आज आपण ठाण मध्ये जगलो असतो, शांतीत जगलो असतो. फॉर्च्युनरला एक लिंबू लागलेलं म्हणून जरा पलटी झाली. आता डायरेक्ट बाबा आणलाय राक्षस. आता लावा नजर लावा. अरे प्रतीक भाऊ कस काय नजर लागल? तो तोंड काळे, तो कर्म काळे, तो कांड काळे, परत ती स्कॉर्पिओ काळी, तो फॉर्च्युनर काळी, तुला नजर कस काय लागल? सगळं काळ आहे आणि तुला माहितीये ना काळ्या कलरला कधी नजर लागत नाही. मग नजर लागल कस काय लोकांची तुला? आज बी मला व्हिडिओ टाकायचा नव्हता, पण निम्म्या रात्री 1 वाजता व्हिडिओ टाकतोय. ते जाऊपासून गाडी पलटी झाली आपली, तेव्हापासून मार्केटला काय काय शाने एकत्र झालेत, काय काय मला अपशब्द बोलायच नाही त्यांना, पण म्हणजे ज्ञान द्यायला लागलेत. अरे गाडी उमास दाखवता तुम्ही, गाडी लक्ष्मी, गाडीला जपा तुम्ही, असं करता तसं करता. अरे हो, आम्हाला पण कळतं गाडी लक्ष्मी, हे झालं ते झालं सगळं कळतं आम्हाला. मला कसं असतं, शौक नावाचा प्रकार असतो, प्रत्येकाला शौक असतात. हा, जसं आम्हाला गाड्या फिरवायचा आहे, गाड्या नाचवायचा आहे, चिखलात गाडून गाड्या भरवायचा आहे, बाहेर काढायचा, धुवायचा, असा नाद आहे. जसं तुला नाद आहे ना गाड्या फिरवायचा, गाड्या चिखल्यात घालायचं, तसंच त्यावेळेस म्हाताऱ्याने ना तो म्हाताऱ्याने एक नाद करायला पाहिजे होतं. फक्त तुला हाणायला पाहिजे होतं, फक्त मारायला पाहिजे होतं. तो नाद जर तो म्हाताऱ्याने पूर्ण केला असता ना तर आज तू एवढा माजला नसता ना, आज तो हा नाद केला नसता. परत सोशल मीडियावर चालू होईल माज मारला का माज बावडी दुसरी वेळ आहे. मागच्याच कम्प्लीट करून कसा जिरवला होता सगळ्यांचा आणि पहिला विषय मारायचा. साम्राज्य स्वतः जेव्हा असलं ना माझं कधीच मोडत नाही, उलट माज करा अजून माझी. अरे प्रतीक भाऊ आम्हाला मान्य आहे का तू स्वतःच्या जीवावरती माच करतो आणि स्वतःच्या जीवावरती कमवलेलं आहे. आम्हाला मान्य आहे भाऊ, आम्हाला मान्य आहे तू कमवले, तू उडू राहिला, सगळं मान्य आहे, सगळं ठीक आहे, सगळं खरंय. अरे भाऊ पण तू ते तर पाय तू काय करू राहिला. तू 100 रुपयाची चहा पावडर विकू राहिला, 500 रुपयाची तू पावडर लोकांना देऊ राहिला आणि तो सामान जास्तीत जास्त 2 खुर्च्या 2 टेबल जास्तीत जास्त किती फक्त 50,000चा सेटअप असेल आणि तू लोकांकडून किती घेऊ राहिला? 2 लाख रुपये फ्रँचायझीचे घेऊ राहिला. अरे या गाड्या मोडण्यापेक्षा, नवीन गाड्या घेण्यापेक्षा, त्यांचे हप्ते भरण्यापेक्षा लोकांना फ्रँचायझीचे रेट कमी करून द्या ना. 2 लाख रुपये तू घेऊ राहिला, 100 रुपयाची चहा पावडर आणि 2-4 टेबल खुर्च्या 50,000चा सेटअप देऊन 2 लाख रुपये घेऊ राहिला. त्याच्यापेक्षा ते 2 लाख रुपयाचे रेट कमी करून फक्त 1 लाख रुपये घे. गिऱ्हाईकही वाढतील, फ्रँचायझी वाढ. पैदा तो मैं भी शरीफ हुआ था और शराफत से अपनी कभी नहीं बना. जरा हम भी तो देखे कि हमसे बड़ा शैतान कौन पैदा हो गया. हे घ्या, हे 100 घ्यायचं आणि पाडाला पिकला आंबा झाला पाहिजे. थांब. अहो प्रतीक शेठ, एक गाडी घेण्यासाठी तुम्ही एवढ्या गाड्या बोलवल्या, 100-200 गाड्या बोलवल्या, 500-1000 माणसं बोलवले आणि एवढा खर्च केला. याच्यापेक्षा तुम्ही साधी सोपी गाडी घेतली असती, ओपनिंग करून टाकली असती, एखाद्या अनाथ आश्रम मध्ये गेले असते, तिथं खर्च केला असता, लोकांना जेवण बिवण दिलं असतं. एवढा खर्च आणि एक गाडीला तुम्ही कमसे कम 500-1000 रुपयाचं डिझेल टाकला असं आणि 200-300 तुम्ही गाड्या बोलवल्या ओपनिंगला. अरे एवढी काय गाडीमध्ये खाजेन, एवढी काय मस्ती करायची गरज? गरीब लोकांना जेवण द्या, गरीब लोकांना थोडं त्यांचं पुण्य घ्या, त्यांच्यासाठी करा थोडं गरीब लोकांसाठी. नुसतं लोकांना 100 रुपयाची चहा पावडर द्यायची, 2 लाख रुपये घ्यायचे, माझ महिना करायचा. भाऊ आम्ही शेठ, आम्ही प्रतीक शेठ. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सोन्याची लंका होती रावणाकडं, तरी पण त्याचा अहंकार आणि त्याचा घमंड तो तुटला आणि तो मोडला आणि तो मेला शेवटी. आणि रावणाचा एंड होतच असतो आणि प्रतीक भाऊचा पण एंड होणार 100%. त्याची वाईट वेळ येणार आणि त्याची वेळ फिरणार आणि त्याचा गाडा फिरणार आणि त्याची गाडी पलटी होणार आणि तो पण पलटी होणार त्याच्या नशिबासोबत. लवकरच होईल ते कधी ना कधी. तर चला मित्रांनो, इथेच करूया व्हिडिओचा एंड आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रोज व्हिडिओ मध्ये. तब तक ले बाय, टाटा, सी यू, गुड बाय.